काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 ते 27 जणांचा मृत्यू झाला आहे आणि यानंतर अनेक महाराष्ट्रातील पर्यटक जे आहेत त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। अनेक पर्यटकांना या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणण्याचं काम देखील सुरू झालेले आहेत। नेमकं किती पर्यटक आतापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। राजेशजी, आतापर्यंत किती पर्यटक जे आहेत ते आपण काश्मीरवरून महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत? 22 तारखेला झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले भारतीय पर्यटन 27 ते 28 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो, त्या अतिरेक्यांचा निषेध करतो, त्या पाकिस्तानचा निषेध करतो। आणि मग त्यानंतर उद्भवलेली तिकडची जी परिस्थिती आहे, पर्यटन जो हल्ला झाल्यानंतर तिथे घाबरले गेले, काही लोक हॉटेलमध्येच राहायला गेले, तिथेच थांबले गेले। येण्याची सोय बऱ्याच म्हणजे फिरायला गेल्यानंतर जो फिरण्याचा जो आनंद क्षण घ्यायचा होता तो हिरावून त्यांच्याकडे गेलेला होता, म्हणून ते घाबरून हॉटेलमध्ये राहायला गेले। मग त्यांच्यासाठी कुठेतरी सुटका झाली पाहिजे, त्यांना आपण सुखरूप घरी घेऊन आलो पाहिजे या हेतूने या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः जातीने काश्मीर येथे जाऊन त्या पर्यटकांशी हितगुज केले, गप्पा गोष्टी केल्या, चर्चा केली की बाबा जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही, आम्ही इथे आहे तोपर्यंत तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, तुम्हाला सुखरूप न्यायचं काम या मुंबईमध्ये न्यायचं काम आम्ही करू, त्याबद्दल कुठली शंका नाही। आणि मग तिकडे शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आमची शिवसेनेची टीम तिथे जातीने लक्ष लावून जेवढे पर्यटक मुंबईला घेऊन येता आले तेवढे घेऊन आलेले आहेत। काली आपण बरेच जणांना इकडे मुंबईमध्ये घेऊन आलो आणि तो त्यांच्या आणल्यानंतर जो आनंदाचा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता तो वेगळाच दिसत होता। एकनाथ शिंदे साहेबांचे ते आभार मानत होते, श्रीकांत शिंदे साहेबांचे आभार मानत होते की आमच्याकडे जातीने लक्ष लावून आम्हाला ते सुखरूप घरी घेऊन आले। आतापर्यंत किती पर्यटक तिकडनं आलेले आहेत, त्याच्यामध्ये कल्याण ग्रामीणचे किती आहेत, ठाण्याचे किती आहेत आणि किती पर्यटक अजून तिकडे अडकल्याची माहिती तुमच्याकडे? जवळपास 850 ते 900 पर्यटक शी आमचा संपर्क झालेला होता। आतापर्यंत आम्ही 750च्या आसपास पर्यटक घेऊन आलेलो आहोत। काली आम्ही एक 75 जणांची टीमला घेऊन आलो, त्याच्यातले 22 ग्रामीणचे कल्याण ग्रामीणचेही पर्यटक होते। आजही 2 विमानं आली, त्याच्यातही काही पर्यटक ग्रामीणचे होते। संध्याली पण 175ची टीम येणार आहे, त्याच्यात पण ग्रामीणचे पर्यटक येणार आहेत। असे संपूर्ण जर महाराष्ट्रातले बघायला गेलो तर आपण 850च्या आसपास पर्यटक आहेत, त्याच्यातले जिल्ह्याचे 250 ते 200 पर्यटक आहेत। त्यांनाही सुखरूप आज आणि उद्यापर्यंत आम्ही सर्वांना घेऊन येणार। अजून जे आमच्या संपर्कात आलेले आहेत शेवटच्या पर्यटकाला घेऊन आल्याशिवाय आम्ही तिथनं हलणार नाही, अशी आमची टीम तिथे उपस्थित आहे। आणि सर्वांना आम्ही गेल्यावर जो धीर आला पर्यटनाला अतिशय आनंदात आहे। कुठे प्रकारचे आम्ही त्यांना कमी पडू दिली नाही, तिथे त्यांची राहण्याची सोय असेल व्यवस्थित सर्व आम्ही करून दिली आणि त्यांना मुंबईला सुखरूप घेऊन आलेलो आहोत। दुसरीकडे पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभाराचे बॅनर लागलेले आहेत, मात्र याच्यावरती विरोधक जे आहेत ते आता टीका करत आहेत। अनेक श्रेय घ्यायचा त्यांचा हा डाव असल्याचा ते आरोप करत आहेत। याकडे आपण कसं पाहता? लक्षात घ्या, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेब अशा गोष्टीकडे कधी लक्ष लावत नाही आणि ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये बोलत असतात। विरोधकांनी फक्त टीका करायची आणि आमचं काम आम्ही करून देणार, आम्ही लोकांची जी कामं आहेत, लोक जे अडचणी त्यांची आम्ही सोडवणूक करणार, अशा प्रकारे शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेब स्वतः जातीने गेले, काश्मीरला गेले, त्या पर्यटकांशी बोलणी केली, त्यांच्याशी हितगुज केला आणि त्यांना मुंबईला आणायचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे। याच्यात कुठल्याही राजकारण किंवा कुठेही मोठेपणा नसतो, फक्त माझ्या लोकांना मदत कशी होईल याच हेतूने सर्वांनी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब काम करत असतात। म्हणून टीकाकारांवर आपण लक्ष लावायचं नाही, टीका करणार टीका करू द्या, आमचं काम आम्ही करत राहू, एवढंच माझं याच्यावर हे उत्तर आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी भूमिका पाकिस्तान
विरोधात मांडलेली आहे. सिंधू पाणी असेल, करार असेल, त्याचबरोबर नोटीस असेल किंवा तिकडचे जे पाकिस्तानचे रहिवासी आहेत त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर दुसरीकडे आपल्या भारतात देखील अनेक ठिकाणी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले जातात. या ठिकाणीही त्यांचे समर्थक देणार आहेत. तर तुमचं काय मत आहे की काय व्हायला पाहिजे? म्हणजे जे आपल्या भारतात असून पाकिस्तानाचे पाठिंबा दर्शवत आहेत, अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. जर आपल्या या भारतामध्ये कोणी जर पाकिस्तान जिंदाबाद असं बोलत असेल तर त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे. आणि मोदी साहेब जो निर्णय घेतील त्याचा संपूर्ण पाठिंबा आपला सर्वांचा आहे, आपला भारतीयांचा आहे. कारण जर भारतावर कोणी जर हल्ला करत असेल, भारताच्या कोणी नागरिकांवर हल्ला करत असेल तर आम्ही कधीही खपून घेणार नाही. म्हणून मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय अतिशय चोख आहेत, चांगले आहेत आणि त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. नाला सुपारामध्येही काल पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचं कृत्य हे सगळीकडे सुरू आहेत. तर यावरती काय कठोर कारवाई होईल, काय नेमकी तुम्ही मागणी करा? 100% आपल्याला सर्व भारतीयांना विश्वास आहे की मोदी साहेब आणि जे जे राज्यात सरकार आहेत ते त्यांच्या कडक कारवाई करतील, याच्याबद्दल वादच नाही. आणि भारतात राहून जर पाकिस्तानचे नारे गात असतील, ते नारे देत असतील तर त्यांच्या कडक कारवाई झालीच पाहिजे. सर, एक राजकीय प्रश्न आहे. मनसेने आज सभागृह मुंबई महानगरपालिकेच्या या ठिकाणी आयोजित केला होता. त्यामध्ये सर्वच पक्षीय नेत्यांना बोलवलेलं, ठाकरे गट झालं, त्याचबरोबर भाजप झालं. मात्र भाजपनी जाण्यास टाळलं, कारण ठाकरेंनी पूर्ण मुंबईची वाट लावली असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे. तर याकडे तुम्ही कसं बघता? आणि आजचं जे त्यांचं सभागृह होतं आणि त्यामध्ये ठाकरे गटालाही बोलवणं, या पद्धतीने दोघांची जवळीक वाढल्याचीही चर्चा सुरू होते. काय सांगा? मला काय याच्यातली माहिती पण माहिती घेऊन कळवतो. एकंदरीत पाहायला गेलं तर जो हल्ला झालेला आहे किंवा आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचे पाकिस्तानाला समर्थन देणारे झेंडे जर लहरत असतील आणि त्याचबरोबर पाकिस्तानाला समर्थन देण्याचे विधान होत असतील, त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी जी आहे राजेश मोरे यांनी यावेळेला केलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.